Last video we have to see vibration produced in काय घेतलं होतं त्या ठिकाणी string, right? And then we have to get one equation, that is n is equal to 1/2l in the root t upon n. मिळालं 1/2l in the root काय मिळालं होतं t upon काय मिळालं त्या ठिकाणी n मिळालं. दिस इज द काय म्हटलं होतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ काय घेतलं होतं त्या ठिकाणी स्ट्रेच्ड स्ट्रिंग घेतलं बरोबर आहे. वेर एन इज द काय म्हटलं होता बोला एन इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. देन एल बी द लेंथ ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. लेंथ ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग किंवा लेंथ ऑफ लूप असं पण म्हटलं कारण लूपमधलं डिस्टन्स आपण घेतलो म्हणजे एल बी द लेंथ ऑफ लूप म्हटलं तरी चालू शकतं. देन काय घेतलं टी बी द टेन्शन प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग आपण आणि शेवटचं स्मॉल एम त्याला काय लिनियर डेन्सिटी शाबास. म्हणजे त्याला काय म्हणतो तो एक शब्द दिलता मास पर युनिट लेंथ बरोबर. आणि मग आपण हा फॉर्म्युला काल बघितला होता फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कुठला n इज इक्वल टू 1/2l इन द रूट t अपॉन काय मिळालं होता m मिळतो की जो आहे. आता इथं तुम्हाला टेन्शन मिळालं, इथं काय मिळालं लिनियर डेन्सिटी आलं, इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी घेतली आणि इथं काय घेतलं लेंथ ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग घेतलं. काल आपण सांगत होतो की दोन रिजिड फिक्स्ड सपोर्ट्स असायचे. कुठले असायचे तर इथं जे आम्हाला दिसतात ही डायग्राम आम्ही काल म्हटलं होतं बघू थोडीशी. इथं जे आहेत ते काय त्या ठिकाणी 2 9 पेजेस आहेत. पी आणि क्यू इथं काय सांगितले 2 9 पेजेस आणि इन दिस 2 9 पेजेस त्या 2 9 पेजेसच्या बिटवीन आम्हाला काय मिळणार होतं इथं जी स्ट्रिंग आहे तिथं आम्हाला असं लूप मिळणार. जे काल आम्ही 1 लूप बघितला होता, 2 लूप बघितला होता, 3 लूप बघितला होता. हे कसे मिळाले आपल्याला 2 फिक्स्ड रिजिड सपोर्टच्या मध्ये. आणि मग आम्ही बाउंड्री कंडिशन काय सांगितली होती ॲट दीज पॉईंट्स ॲम्प्लिट्यूड बिकम्स मिनिमम. कुठला पॉईंट्स मिळत होता लोड्स आर फॉर्म्ड बरोबर आहे आणि हिअर ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय होता मॅक्सिमम आणि तिथं काय मिळत होतं आम्हाला बरोबर. आता आम्ही टेन्शन घेतलं होतं म्हणजे काय केलं दिस इज अ स्ट्रिंग घेतली इथे ही जी दिसते आपल्याला दिस इज काय घेतलं स्ट्रेच्ड स्ट्रिंग बरोबर आहे. ओव्हर तर काय केलं त्या ठिकाणी पुली त्या पुलीवरनं घेतली आणि याला काहीतरी इथं हँगर म्हणतो आणि खाली काय लावले स्लॉटेड वेट्स लावल्यामुळं काय होणार आहे स्ट्रिंग आमची बिकम्स काय होणार आहे टाईट होणार आहे बरोबर आहे. आणि स्ट्रिंग टाईट झाल्यामुळं आपण तिथं ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट लावला किंवा ह्या स्ट्रिंगला नुसतं काय केलं तर प्लग केलं तर तिथं काय होणार आहे व्हायब्रेशन प्रोड्यूस होणार आहे बरोबर आहे. म्हणजे दिस टी इथं काय म्हटलं टेन्शन सांगितलं. टेन्शन कुणामुळे प्रोड्यूस झालं ड्यू टू द स्लॉटेड वेट्समुळे बरोबर. आणि एक सांगितलं होतं की लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ कुणाची तर ही जी आपण स्ट्रिंग घेतलेली आहे त्याचं एक एंड काय केलं आहे फिक्स केलं आहे अनदर एंड काय आहे फ्री आहे. त्या फ्री एंडला आम्ही काय लावले तिथं हँगर लावले. म्हणजे ही जी वायर आहे जी आपण स्ट्रेच्ड स्ट्रिंग म्हणतो त्याची काय करायची लांबी मोजायची लांबी मोजू शकतो बरोबर आहे. लांबी मोजायची परत त्याचं काय करायचं त्या ठिकाणी मास घ्यायचं आणि मग तिथं सांगताना ती लिनियर डेन्सिटी कशी काढली मास पर युनिट लेंथ ओके. आणि मग त्याची काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल ती फ्रिक्वेन्सी आपण काढू शकतो बाय ट्युनिंग फोर्सच्या साहाय्याने ओके. म्हणजे अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपण जो काढला तो त्या एक्सपेरिमेंटचा संदर्भ घेऊन काढलेला आहे. मिळाला n इज इक्वल टू 1/2l इन द रूट t अपॉन काय मिळाला m मिळाला. त्याला काय म्हटलंय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग स्ट्रिंग अंडर काय सांगितलं त्या ठिकाणी टेन्शन इज गिवन आहे सांगितलं n इज इक्वल टू 1/2l इन द रूट t अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी. आणि फ्रॉम दिस रिलेशन वी हॅव टू सी काय करणार आहे त्या ठिकाणी 3 लॉज ऑफ कोणाचे त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग स्ट्रिंगची बरोबर आहे. आता 3 लॉजमध्ये घेतलं तर आम्ही पहिला लॉज आपण इथे घेऊया. फर्स्ट लॉ जो आहे त्या लॉला काय म्हटले आपण लॉ ऑफ लेंथ असं म्हटलं. आता लॉ ऑफ लेंथ म्हणजे कोणाच्या संदर्भात येणार लेंथच्या संदर्भात हेच म्हणून आपण इथे लिहूया. हेन्स n इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय म्हटलं l बरोबर आहे. इफ आता कोण कॉन्स्टंट असेल हे 2 फॅक्टर्स कॉन्स्टंट असणार आहे. इफ काय सांगणार त्या ठिकाणी टी आणि m r काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट बरोबर आहे. म्हणजे आम्ही काय सांगणार त्या ठिकाणी
द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ द काय असणार आहे त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इफ काय असणार आहे त्या ठिकाणी टेन्शन आणि लिनियर डेन्सिटी आर काय असते त्या ठिकाणी कॉन्स्टंट. दिस लॉ इज नोन एज काय म्हणणार आहे लॉ ऑफ काय सांगणार आहे त्या ठिकाणी लेंथ. म्हणून पहिलं वाक्य दिले बघा लॉ ऑफ लेंथ असं म्हटले. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन of a string is inversely proportional to the काय सांगितले त्या ठिकाणी length of vibrating string if tension and mass per unit length are काय सांगितले त्या ठिकाणी constant. लॉ काय घ्यायचा त्या ठिकाणी टेन्शन. आता लॉ ऑफ टेन्शन मीन्स कोणाच्या रिलेटेड आला फॉर दिस टेन्शन मीन्स वी हॅव टू रिटर्न हियर हेन्स n is directly proportional to the root t if which terms are constant, this term length and this term mass म्हणजे if L and M are काय सांगितलं त्या ठिकाणी constant. बघा काय सांगितलं आपण दुसरा सेकंड लॉ कुठला त्या ठिकाणी लॉ ऑफ टेन्शन बरोबर आहे. लॉ ऑफ टेन्शन म्हणजे रिलेटेड टू दॅट ऑफ द कोणाच्याला टेन्शनच्या. नेक्स्ट आम्ही काय सांगितलं दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रूट टी आहे बरोबर आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ द काय झालं त्या ठिकाणी टी इफ एल अँड एम आर काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे लॉ काय सांगणार फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ काय सांगणार आहे त्या ठिकाणी स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द काय त्या ठिकाणी टेन्शन प्रोड्युस्ड इन द स्ट्रिंग इफ एल अँड एम आर काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. आणि बघा दुसरं आहे लॉ ऑफ टेन्शन असं म्हटलं आहे द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी टेन्शन इफ व्हायब्रेटिंग लेंथ अँड मास पर युनिट लेंथ आर काय सांगितले त्या ठिकाणी कॉन्स्टंट. आणि म्हणून आपण काय लिहिले तर हेन्स एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी टी साइन. कळलं. तिसरा जो आहे थर्ड लॉ लॉ ऑफ काय म्हणतात त्या ठिकाणी लिनियर डेन्सिटी. तर लिनियर डेन्सिटी कुठल्या अक्षराने डिनोट केली जाते इंग्लिश लेटर स्मॉल एम राईट मीन्स काय सांगणार हेन्स एन इज काय ना इनवर्सली एन इज इन द रूट काय येणार आहे त्या ठिकाणी एम बरोबर आहे. आणि कोण कॉन्स्टंट येणार एल अँड टी आर काय सांगणार त्या ठिकाणी कॉन्स्टंट. म्हणजे काय सांगितलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द काय येणार आहे लिनियर डेन्सिटी इफ काय सांगणार लेंथ ऑफ द स्ट्रिंग आणि काय होणार आहे टेन्शन आर काय असणार आहे त्या ठिकाणी कॉन्स्टंट. दिस लॉ इज नोन एज काय म्हणणार आहे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. कळते. लास्ट आहे बघा इथं वाक्य लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ काय सांगितलंय मास पर युनिट लेंथ दॅट इज कोण आहे ती लिनियर डेन्सिटी इफ द टेन्शन अँड व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर काय सांगितलं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. आता परत एक पॉईंट्स त्यांनी घेतलेला आहे इफ आर इज द काय म्हटलं त्या ठिकाणी रेडियस म्हटलेलं आहे आणि रो बी द काय घेतलं आहे डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी स्ट्रिंग हेन्स लिनियर डेन्सिटी विच इज इक्वल टू सांगितलं बरोबर आहे. आता लिनियर डेन्सिटीचा फॉर्म्युला मला काय सांगितलं आहे लिनियर डेन्सिटी विच इज डिनोटेड बाय द लेटर स्मॉल एम म्हणतो आपण बरोबर आहे. आणि लिहिताना काय लिहिणार मास पर युनिट काय म्हणणार आहे त्या ठिकाणी लेंथ. इन केस ऑफ आम्हाला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे डेन्सिटीच्या. आम्ही सांगितलं इफ आर इज द काय सांगितलं रेडियस आणि रो बी द काय सांगितलं त्या ठिकाणी डेन्सिटी. इन केस ऑफ डेन्सिटी आणि रेडियस वी हॅव टू फाइंड आउट दिस काय करणार आहे त्या ठिकाणी रिलेशन. आता आम्हाला माहीत आहे बट डेन्सिटी विच इज डिनोटेड बाय द लेटर काय म्हणतो रो बरोबर आहे. पण डेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला राईट डेन्सिटी इज इक्वल टू काय म्हणतो मास अपॉन काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आणि मग मला सांगा मास इज इक्वल टू व्हॅल्यू काय येईल
डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. फॉर दिस मास व्हॅल्यू काय ना शाबास काय म्हणणार आम्ही डेन्सिटी इंटू काय घेणार त्या ठिकाणी व्हॉल्यूम. राईट म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळेल मासची डेन्सिटी इंटू काय मिळाली त्या ठिकाणी व्हॉल्यूम. आम्ही इथं व्हॅल्यू ठेवू शकतो लिनियर डेन्सिटीमध्ये. बघा लिनियर डेन्सिटी इज इक्वल टू मास हॅविंग व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. इथं लिहिते डेन्सिटी इंटू काय येणार व्हॉल्यूम अपॉन काय येणार आहे त्या ठिकाणी लेंथ. तर ते काय बघा त्यात इथंपर्यंत काय इज इक्वल टू आता डेन्सिटी कुठल्या अक्षरात दाखवलं डेन्सिटी रो. आता पाय आर स्क्वेअर आणि यल बरोबर आहे अपॉन ही लेंथची व्हॅल्यू काय ठेवली यल बरोबर आहे. कुणाची व्हॅल्यू मिळाली मला लिनियर डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी. आता तुम्ही काय म्हणाले एल एल कॅन्सल केला शाबास. मग व्हॅल्यू काय मिळाली एम इज इक्वल टू रो इंटू पाय आर स्क्वेअर. वी हॅव टू गेट व्हॅल्यू काय मिळाली रो इंटू पाय आर स्क्वेअर. मग आता काय सांगितलं होतं मला फॉर सगळ्यात शेवटचं एक सांगितलं होतं एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द काय सांगितलं होतं लिनियर डेन्सिटी बरोबर आहे. म्हणजे आमची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे ती इनवर्सली प्रोपोर्शनल कुणाला होती त्या ठिकाणी इन द रूट कुणा होती लिनियर डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट लेंथ. आता इथे ह्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू बरोबर आहे. काय येते इज इक्वल टू 1 अपॉन रो पाय आर स्क्वेअर बरोबर आहे. वेन वी हॅव टू काय केलं त्या ठिकाणी ओनली वी हॅव टू सबस्टिट्यूट इन द व्हॅल्यू काय केली रो पाय आर स्क्वेअर. आम्ही याच्यावर काय सांगू शकतो आता पाय ही काय कॉन्स्टंट टर्म बरोबर आहे. आता डेन्सिटीची टर्म काय होणार बदलणार त्या ठिकाणी मास पर युनिट काय म्हणतो आपण मास अपॉन व्हॉल्यूम होतो आणि रेडियस असं काय होणार आहे त्या ठिकाणी चेंजेस होणार. मग मी असं लिहिलं तर चालेल का बघा एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द एक काय लिहिणार मी त्या ठिकाणी रो लिहिला आणि दुसरी व्हॅल्यू काय येणार एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर. आर स्क्वेअर आहे हा कुठला हे केलं शिल्लक काय राहणार रिमेनिंग टर्म आर बरोबर आहे. म्हणजे मी काय लिहिलं त्या ठिकाणी एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय लिहिलं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ द डेन्सिटी लिहिलं आणि काय सांगितलं एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय सांगितलं त्या ठिकाणी रेडियस. डेन्सिटी इज इक्वल टू काय म्हटलंय मास पर युनिट काय सांगितलंय लेंथ सांगितलं विच इज इक्वल टू काय सांगितलंय व्हॉल्यूम पर युनिट लेंथ इंटू डेन्सिटी. आपण काय लिहिलं इथं व्हॉल्यूम पर युनिट लेंथ इंटू काय सांगितलं त्यांनी डेन्सिटी. नेक्स्ट बघा व्हॅल्यू दिला पाय आर स्क्वेअर यल अपॉन यल बरोबर आहे ना इंटू काय सांगितलं रो ही स्टेप आहे रो इंटू पाय आर स्क्वेअर यल अपॉन काय सांगितलं यल सांगितलं. मग यल यल काय झालं त्या ठिकाणी कॉन्स्टंट. मग आम्ही काय सांगितलं होतं ॲज बरोबर आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी लिनियर डेन्सिटी. पुस्तकात तुमच्या बघा ॲज एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द एम. इफ काय सांगितलं होतं टी अँड एल आर कॉन्स्टंट वी गेट मिळालं बरोबर. काय मिळालं मला इज इक्वल टू 1 अपॉन काय मिळालं इन द रूट रो पाय आर स्क्वेअर. कळत आहे म्हणजे आपण एमची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली रो पाय आर स्क्वेअर. आता काय सांगणार की पाय टर्म कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे आता व्हेरिएबल टर्म कोणती आमची एक रो आणि दुसरी कोण आली आर बरोबर आहे. आणि मग आम्ही इथं काय केलं रोला काय बाहेर काढू शकत नाही आपण म्हणजे ते तसंच स्क्वेअर रूटमध्ये राहणार. म्हणून आम्ही लिहिलं एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द काय लिहिलं त्या ठिकाणी स्क्वेअर रूट ऑफ द रो म्हटले बरोबर आहे. म्हणजे एन म्हणजे कोण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द काय म्हटलं डेन्सिटी बरोबर आहे. आणि पुन्हा पुन्हा लिहिणार आहे की धिस एन जे आहे हा एन आपण सांगितला एन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द काय लिहिलं त्या ठिकाणी आर लिहिलं आर लिहिलं काय सांगणार त्या ठिकाणी रेडियस. लास्ट वाक्य एक लिहिलं आहे दस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द वन काय लिहिलं त्या ठिकाणी रेडियस ऑफ द स्ट्रिंग अँड द स्क्वेअर रूट ऑफ द डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग स्ट्रिंग.
कळालं? म्हणजे आम्ही काय सांगितलं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आमची कशावर डिपेंड आहे, एक लेंथवर आहे त्याला आपण लॉ ऑफ लेंथ म्हटलं, दुसरं टेन्शनवर डिपेंड आहे त्याला लॉ ऑफ टेन्शन म्हटलं, आणि तिसरं लिनियर डेन्सिटीवर आहे मग त्याला लॉ ऑफ काय म्हटलं त्या ठिकाणी, लिनियर डेन्सिटी. अनेक लिनियर डेन्सिटीमध्ये अनेक काय सांगितलं की दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑल्सो डिपेंड्स ऑन करणार आहे त्या ठिकाणी डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंगवर येते, बरोबर आहे. आणि दुसरं काय सांगितलं, रेडियस ऑफ द स्ट्रिंगवर सुद्धा काय डिपेंड आहे. n इज इक्वल टू 1/2L इन द रूट T/m. एक टर्म घेतली तर राहिलेल्या बाकीच्या दोन टर्म कशा असणार आहेत, कॉन्स्टंट असणार. कसं आहे, एल कुठं आहे, इनव्हर्सली म्हणणार, टी वर आहे म्हणजे डायरेक्टली येणार, पुन्हा एम कुठं आहे, खाली म्हणजे ते काय झालं, इनव्हर्स झालं. आणि ज्याला टी घेतला ते एल आणि एम दोन कॉन्स्टंट म्हणायचं, एल घेतला तर टी आणि एम कॉन्स्टंट म्हणायचं, एम घेतला तर एल आणि टी कॉन्स्टंट. सोनोमीटर इथं जी दाखवली आकृती ते एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी, सोनोमीटर. बघा आता पहिलं वाक्य आहे, अ सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी, फॉलो रेक्टँग्युलर काय सांगितलं त्या ठिकाणी, वुडन बॉक्स कॉल्ड काय म्हटलंय त्या ठिकाणी, साऊंड बॉक्स. इथं जो दिसतोय रेक्टँग्युलर वुडन बॉक्स आहे, त्या रेक्टँग्युलर वुडन बॉक्सला आम्ही काय म्हटलंय, साऊंड बॉक्स असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. द साऊंड बॉक्स इज युज्ड टू मेक अ लार्जर मास ऑफ एअर व्हायब्रेट सो दॅट द साऊंड प्रोड्युस्ड बाय द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग गेट्स काय सांगितले त्या ठिकाणी, ॲम्प्लिफाईड. हा जो आहे तो काय सांगितलं आहे, लार्ज मास ऑफ एअर जे आहे ते काय करणार आहे त्या ठिकाणी, व्हायब्रेट करणार आहे. सो दॅट काय होणार आहे, तिथं साऊंड प्रोड्यूस होणार आहे. आणि साऊंड प्रोड्यूस झाल्यामुळं आमची जी स्ट्रिंग आहे, व्हायब्रेटिंग स्ट्रिंग जी आहे ती काय होणार आहे त्या ठिकाणी, ॲम्प्लिफाईड होणार. म्हणजे थोडीशी ती काय होणार, ॲम्प्लिफाय म्हणजे मोठं असं आपण त्या ठिकाणी म्हणतो, म्हणजे स्ट्रिंग व्हायब्रेट होणार असा त्याचा अर्थ आपण घ्यायचा. द सेम प्रिन्सिपल इज अप्लाइड इन काय सांगितलं त्या ठिकाणी, स्ट्रिंगड इन्स्ट्रुमेंट सच एज काय सांगितलं त्या ठिकाणी, व्हायोलिन असेल, गिटार असेल, तानपूर असेल, एक्सेट्रा सांगितलं. देर आर टू ब्रिजेस कुठले घेतले त्या ठिकाणी, पी अँड काय सांगितलं त्या ठिकाणी, क्यू अलॉंग द विड्थ ऑफ बॉक्स विच कॅन बी मूव्ह पॅरलल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी, लेंथ ऑफ द बॉक्स. म्हणजे हा साऊंड बॉक्स आहे, त्याच्यावर एक काय त्या ठिकाणी बॉक्स आहे, त्याच्यावर हे दोन मुव्हेबल ब्रिजेस आहेत. कुठले सांगितले, पी आणि काय सांगितलं त्या ठिकाणी क्यू. आणि ते कसे आहेत, मुव्हेबल आहे, आपण त्यांना काय करू शकतो, सरकू शकतो किंवा हलवू शकतो. अ मेटल वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन runs along the length of the box over the काय सांगितले त्या ठिकाणी, ब्रिज. इट इज फिक्स्ड ॲट वन एंड आणि अदर एंड पासेस ओव्हर काय सांगितले त्या ठिकाणी, पुली. जे आपण सांगितले की एक स्ट्रेचड स्ट्रिंग घेतल्या, ही स्ट्रेचड स्ट्रिंग आहे, इथं जे येलो कलरमध्ये दाखवले ती स्ट्रेचड स्ट्रिंग काय केलं, वन एंड इथं जे फिक्स केले, अनदर एंड काय केलं त्या ठिकाणी, ओव्हर द पुली ठेवून इथं आम्ही कशाला अटॅच केले त्या ठिकाणी, हँगरला काय केले त्या ठिकाणी अटॅच केलेलं आहे. अ हँगर विथ स्लॉटेड वेट्स कॅन बी काय सांगितलं त्या ठिकाणी, अटॅच्ड टू द फ्री एंड ऑफ द वायर. मी जे सांगितलं की वन एंड काय केलं मी या ठिकाणी फिक्स आहे, ह्या हुकला एक एंड फिक्स केले आणि अनदर एंड काय त्या ठिकाणी फ्री आहे स्ट्रिंगचं, ओव्हर द पुली घेऊन ह्या हँगरला मी काय करणार आहे, स्लॉटेड वेट्स इथं त्या ठिकाणी अटॅच करणार. म्हणजे फ्री एंडला काय दिलं वायरच्या, पण स्लॉटेड वेट्स त्या ठिकाणी काय करणार आहे, लावणार आहे. बाय चेंजिंग द वेट्स द टेन्शन इन द वायर कॅन बी काय सांगितले त्या ठिकाणी, व्हॅरिड. म्हणजे जे आपण टेन्शन म्हटलो म्हणजे काय, तिथं स्लॉटेड वेट्स आहेत, 500 ग्रॅमचं असेल, 1000 ग्रॅमचं असेल, 1500 ग्रॅमचं असेल, 2000 ग्रॅमचं असेल, ही वजनं काय करायची तर आम्हाला चेंजिंग करायची. काही वेळेला आम्ही 500 ग्रॅमचं ठेवू, काही वेळेला आम्ही 1000 ग्रॅमचं ठेवू, काही वेळेला 1500 ग्रॅमचं ठेवू. असं आम्ही काय करणार आहे, जे आपण टेन्शन दिलेलं म्हणजे वेटेड जे आहेत, स्लॉटेड वेटेड आम्ही काय करू शकतो त्या ठिकाणी, चेंजेस करू, त्याचं टेन्शन कमी जास्त त्या ठिकाणी करू शकतो. मग वाक्य काय लिहिलं होतं त्या ठिकाणी, बाय चेंजिंग द वेट्स द टेन्शन इन द वायर कॅन बी काय सांगितलं त्या ठिकाणी, व्हॅरी. द मुव्हेबल ब्रिजेस अलाउ अस चेंज द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी, वायर. आणि मग जे मुव्हेबल ब्रिजेस आहेत ते काय करतात त्या ठिकाणी, व्हायब्रेटिंग लेंथ जी आहे ती ए बी ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी, वायर ती त्या ठिकाणी बदलू शकते. इफ द वायर इज प्लग्ड ॲट पॉईंट मिडवे बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी, ब्रिजेस अ ट्रान्सवर्स वेव्स आर प्रोड्युस्ड इन द काय सांगितलं त्या ठिकाणी, वायर. म्हणजे मागे सांगितलं जर आपण वायर काय केली, आता टेन्शन प्रोड्यूस झालं, तिथं टेन्शन जर आपण दिलं म्हणजे स्लॉटेड वेट्स लावले तर स्ट्रिंग बिकम्स काय होणार आहे त्या ठिकाणी, टाईट जाईल, बरोबर आहे. स्ट्रिंग टाईट झाली तर आपण त्याला प्लगिंग केलं तर इथं काय होणार आहे या ठिकाणी, अशा पद्धतीची एक साऊंड काय होणार आहे त्या ठिकाणी, प्रोड्यूस होणार, बरोबर आहे. आणि ही जी वेव्ह जी आहे तिचं नेचर कसं दिसणार आहे, ट्रान्सवर्स वेव्हसारखं दिसणार, कारण आकार क्रिस्टल ट्रक तुम्हाला दिसतोय म्हणजे लूपसारखं दिसला म्हणजे ही कसली वेव्ह झाली, ट्रान्सवर्स वेव्ह झाली. म्हणून सांगितलं इफ द वायर इज प्लग्ड ॲट पॉईंट मिडवे बिटवीन द काय सांगितलं त्या ठिकाणी, ब्रिजेस अ ट्रान्सवर्स वेव्ह प्रोड्युस्ड इन द काय सांगितलं त्या ठिकाणी, स्ट्रिंग. स्टेशनरी वेव्स आर प्रोड्युस्ड बिटवीन द टू ब्रिजेस ड्यू टू द रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स ॲट द ब्रिजेस
अँड देअर काय सांगितलं त्या ठिकाणी सुपरपोजिशन. मग सांगितलं स्टेशनरी वेव्ह सुद्धा इथं काय झालं प्रोड्यूस झाल्या. कशा झाल्या तर एक आपण सांगितलं एक वेव्ह जे आहे म्हणजे दिस इज अ इन्सिडेंट वेव्ह आपण बरोबर आहे इन्सिडेंट झाली आणि ह्या मुव्हेबल ब्रिजेसपासून आमच्या परत ती काय झाली त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड बॅक झाली. त्यांच्यामध्ये फेज पण चेंज झाला की तिचा पाय फेज आपण काल बघितलं होतं बरोबर आहे. पाय फेज इतका चेंज झाला म्हणजे ही इन्सिडेंट वेव्ह असेल तर ही काय झाली त्या ठिकाणी रिफ्लेक्टेड वेव्ह झाली आणि म्हणून इथं काय झालं की रिफ्लेक्टेड वेव्ह इथं आम्हाला कशासारखी दिसणार आहे स्टेशनरी वेव्हसारखी त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून सांगितले स्टेशनरी वेव्हज आर प्रोड्युस्ड बिटवीन द काय सांगितले त्या ठिकाणी टू ब्रिजेस दॅट इज पी आणि क्यूच्या मध्ये ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ कोन ट्रान्सवर्स वेव्ह ॲट द ब्रिजेस अँड देअर काय सांगितले त्या ठिकाणी सुपरपोजिशन. Thus portion AB of the wire between the two bridges P and Q is the काय सांगितलं त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग लेन. म्हणून काल आपण मेजर केलं होतं ह्या पॉईंटला ए म्हटलं या पॉईंटला बी म्हटलेलं आहे म्हणजे हे जे डिस्टन्स आहे डिस्टन्स बिटवीन द काय सांगितलं टू ब्रिजेसमधलं दिस इज नोन ॲज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी लेंथ ऑफ द व्हायब्रेटिंग स्ट्रिंग असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. सांगितलं व्हायब्रेटिंग लेन सांगितलं. वायर कॅन ऑल्सो बी मेड टू व्हायब्रेट बाय होल्डिंग अ व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क नियर काय सांगितलं त्या ठिकाणी म्हणजे आता ही वायर जी आहे ती आम्ही व्हायब्रेट कसं करू शकतो एक सांगितलं आम्ही त्याला प्लकिंग करून करू शकतो किंवा दुसरी एक मेथड आहे. दुसऱ्या मेथडमध्ये काय सांगितलं हा ट्युनिंग फोर्क आहे ट्युनर्स असतं त्या रबर पॅडवर हॅमर करायचा आणि रबर पॅडवर हॅमर करून इथं आम्ही जर त्याला हेल्ड केलं तर त्याची व्हायब्रेशन काय होणार आहे त्या टेबल टॉपला लागणार आणि त्याच्या टेबल टॉपला व्हायब्रेशन लागल्यामुळे एमची स्ट्रिंग सुद्धा काय होणार आहे त्या ठिकाणी व्हायब्रेट. जर व्हायब्रेट झालं तर वाक्य दिलं आहे if the this frequency happens to be one of the natural frequency of the wire standing waves with large amplitude are set up in the wire since the two vibrate in काय सांगितले त्या ठिकाणी रेझोनन्स. म्हणून आपण रेझोनन्स एक पॉईंट बघितला होता एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आपण म्हणतो किंवा एक्सटर्नल फ्रिक्वेन्सी आम्ही जे देत होतो पिरियडिक फ्रिक्वेन्सी आणि नॅचरल बॉडीची फ्रिक्वेन्सी दोन्ही फ्रिक्वेन्सी जर एक्झॅक्टली मॅच झाल्या तर तिथं ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय होतो मॅक्झिमम होतो आणि ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम झाला तर त्या कंडिशनला आम्ही काय म्हणतो रेझोनन्स असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून इथं पण वाक्य दिलं आहे इफ दिस फ्रिक्वेन्सी हॅपन्स टू बी काय सांगितलं आहे वन ऑफ द नॅचरल फ्रिक्वेन्सीज ऑफ द वायर स्टँडिंग वेव्स विथ लार्ज ॲम्प्लिट्यूड शब्द काय आला लार्ज ॲम्प्लिट्यूड आर काय सांगितलं त्या ठिकाणी सेटअप इन द वायर सिन्स द टू व्हायब्रेट इन काय सांगितलं त्या ठिकाणी रेझोनन्स म्हणजे आमची वायर काय होणार त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम झाला ॲम्प्लिट्यूड वाढला म्हणजे तिथं काय प्रोड्यूस होणार आहे रेझोनन्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी प्रोड्यूस आहे. आता हा रेझोनन्स प्रोड्यूस झाला आहे किंवा नाही हे आम्हाला कसं कळेल तर ते कळायसाठी काय केलेलं आहे ते त्या ठिकाणी आर एक शब्द तुमच्या दाखवलेला आहे त्याला पेपर रायडर असं म्हटलं जातं इथं दाखवलं आहे हा आर म्हटलेला आहे त्याचं पेपर रायडर असं घोड्यावर कसं आपण बसतो रायडर म्हणजे घोड्यावर स्वारवणे असा अर्थ आहे त्यात. एक पातळ आपण एकदम कागद काय घ्यायचं आहे छोटासा कापून घ्यायचा आहे आणि तो त्या काय करायचा आहे स्ट्रिंगवर त्या ठिकाणी ठेवायचा आहे. अतिशय लाईट वेटेड तो कागद पाहिजे त्या ते अतिशय पातळ आणि तो आपण त्याच्यावर ठेवणार आहे त्याला पेपर रायडर असं म्हटलं जातं. मग वाक्य दिलं आहे टू आयडेंटिफाय द रेझोनन्स अ स्मॉल पीस ऑफ पेपर नोन ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी रायडर इज प्लेस्ड ओव्हर कुणाच्या त्या ठिकाणी वायर ॲट अ पॉईंट इन द मिडल ऑफ लेंथ काय सांगितलं त्या ठिकाणी ए बी ॲज डिटरमाइंड बाय द पोझिशन ऑफ द ब्रिजेस पी अँड काय सांगितलं त्या ठिकाणी क्यू. हा पेपर रायडर पण कुठे ठेवायचा आहे की जे दोन मुव्हेबल ब्रिजेस आहेत त्या दोन मुव्हेबल ब्रिजेसच्या काय करायचं आहे मध्ये त्या ठिकाणी ठेवायचं बरोबर आहे. म्हणजे ही एक ब्रिज एक ब्रिज ह्या दोन्ही ब्रिजच्या मध्ये आपली वायर आहे त्या वायरवर तो पेपर रायडर काय ठेवायचं आपल्याला तिथं पुटअप करायचं ठेवायचं. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क ऑफ द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ द वायर मॅच लेंथ ऑफ द वायर यूजिंग द काय सांगितलं त्या ठिकाणी ब्रिजेस द पेपर रायडर हॅपन्स टू बी ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी अँटीनोड अँड फ्लाईज ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी वायर. जे वाक्य मागे सांगितलं की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे म्हणजे त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी जी असणारी आणि आपण पिरियडिक फोर्सनं जी दिलेली फ्रिक्वेन्सी दोन्ही एक्झॅक्टली मॅच झाला तर तिथं ॲम्प्लिट्यूड बिकम्स काय होणार आहे मॅक्झिमम होणार. तोच पॉईंट दिलेला आहे फ्रिक्वेन्सी ऑफ द कुणाची ट्युनिंग फोर्क दिल्या अँड द काय सांगितलं त्या ठिकाणी फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ द वायर काय सांगितलं त्या ठिकाणी मॅच सांगितलं बरोबर आहे. म्हणजे ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि आमची फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन या वायरची त्या दोन्ही जर मॅच झाल्या तर काय होणार आहे त्या ठिकाणी पेपर रायडर जो आहे तो हॅपन्स टू बी ॲट द काय सांगितलं त्या ठिकाणी अँटीनोड. आता अँटीनोड म्हणजे काय तिथं ॲम्प्लिट्यूड कसं असतोय मॅक्झिमम असतोय ॲट द अँटीनोड होणार आणि फ्लाईज ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी वायर आणि मग तो अँटीनोड ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम झाला तर पेपर रायडर त्याच्यावर थांबेल का पेपर रायडर थांबणार नाही तो त्याच्यावरनं काय होणार त्या ठिकाणी खाली थ्रोन ऑफ होणार आहे. त्याला शब्द त्यांनी फक्त काय वापरला आहे फ्लाईज असं वापरलं.
कळते का वाक्य? वाक्य काय सांगितलं? फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ द वायर काय सांगितलंय? मॅच सांगितलं. द पेपर रायडर हॅपन्स टू बी ॲट द अँटीनोड अँड काय सांगितलं त्या ठिकाणी? फ्लाईज ऑफ द वायर. कळते? त्यानंतर सोनोमीटर जो आहे तो आपण सोनोमीटरचे आता 3 लॉज बघितले. पहिला लॉ ऑफ लेंथ बघितला, सेकंड बघितला लॉ ऑफ टेन्शन बघितला, तिसरा बघितला लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. हे आम्हाला काय करायचे? व्हेरीफाय करायचे. म्हणजे आपण हे प्रॅक्टिकली व्हेरीफाय करू शकतो आणि तेच दिलेलं आहे. व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी? व्हायब्रेटिंग काय सांगितलं त्या ठिकाणी? स्ट्रिंग.